सर्व शिवभक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश्वर थुंगा या चॅनलवर. आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत भव्य असं दणदणीत प्रवचन. शिवप कमलताई पाटील यांचे दणदणीत प्रवचन आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तत्पूर्वी नागेश्वर थुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. की जय भगवान की जय. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि. सामजे नमः पार्वते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. मणिवळेश्वर भगवान की जय. हवी स्वामी महाराज की जय. उदयगिरी बाबा की जय. जगत ज्योती आत्मा देवी माता की जय. खरोखरच उदगीर येथील जळकोट रोड येथे असलेले मडिवाळेश्वर महादेव मंदिर आणि आदर्श कॉलनी येथील आदरणीय सन्माननीय उद्धवजी महाराज हैबतपुरे यांनी मला प्रवचनाची संधी भेटली. त्याच्याबद्दल धन्य धन्य व्यक्त करते. टाळ्या वाजवा महाराज सगळ्यांनी. आज खरोखरच आपण आपल्या देहामध्ये असलेला हा चैतन्य रूपी आत्मा असेपर्यंत आपण श्रीलीलामृत पारायण करू शकतो, परमरस्य पारायण करू शकतो, इथे येऊ शकतो, गाऊ शकतो, सर्व काही करू शकतो. 5 मिनिट संधी भेटली, 5 मिनिट बोलणार आहे. म्हणून तुझा विना शंभराया व्यर्थ जन्म गेला वाया. शिवभक्ती नाही केली व्यर्थ सिनाली मावली. झालो संसार कबाडी चित्त नाही पर्यागडी. आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला. आपलं जीवन वाया गेलेलं नाही. आपण पारायण करतो, प्रवचन करतो, सगळं काही करतो. या करोनामध्ये आपण मुक्त झालेलो आहोत. आपल्याला खरोखरच राष्ट्रसंत सद्गुरू श्री महाराज अहमदपूरकर आणि मडिवाळेश्वर महादेव मंदिर आणि साक्षात सोन्याचं सुवर्ण मंदिर असलेलं हरवी स्वामीचं मंदिर आपल्यावरती साक्षात फुलांचा वर्षाव करीत आहे. माझे सद्भक्त किती आनंदाने प्रवचन करीत आहेत, किती आनंदाने शिवलीलामृत ग्रंथ वाचत आहेत. मी नेहमीच शिवलीलामृत पारायण करते, परमरस्याचं पारायण करते. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सत्संगला या. सत्संगामध्ये एवढा मोठा बदल आहे. जे महाराजांनी सांगितले ते घडवू शकतं. सत्संग म्हणजे काय? सत प्लस संग इज इक्वल टू सत्संग. सत्संगाचा अर्थ काय? सत्याचा संग. सत्संगा वाचवणी नगडेचे साधन आणि धन दिल्या जरी. सत्संगामध्ये एवढं महत्व आहे. गुरु महाराज हरवी स्वामी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सत्संगमध्ये येतात. आपण सर्वजण सत्संगला या. कारण परमरस्य ग्रंथामध्ये माऊलीने काय काय सांगितले आहे. भक्ती स्थळ, माहेश्वरी स्थळ, प्रसादी स्थळ, प्राणलिंगे स्थळ, शरण स्थळ आणि ऐक्य स्थळ हे स्थळ सांगितलेले आहे. म्हणून माझ्या सज्जन माता पितांनो चांगला विचार करा. विचार त्याच्यात 2 प्रकारचे असतात. एक चांगला विचार आणि एक वाईट विचार. कधी आपण चांगला विचार करतो. चांगला विचार केला तर आपलं परम भाग्य पाहिजे हे सिंहासन भेटायला. माझ्यासारख्या पामर जीवाला हे सिंहासन भेटलं. माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही आहे. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. चिता आणि चिंता 2 प्रकारच्या आहेत. चिता ही माणसाला जाळती, चिंता ही अग्नीला जाळती. म्हणून आपणाला मडिवाळेश्वर महादेव मंदिर माझे जिरोबाई आई मी आरती करताना साक्षात फुलं सगळे बांधले. साक्षात गुरु महादेवांचा आशीर्वाद माझा. म्हणून तुम्हाला सांगते सगळ्यांनी परमरस्य करा, पारायण करा, शिवलीलामृत केला. मला उद्धवजी महाराजांनी सुवर्ण संधी दिली प्रवचनाची.
त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि इथे बसलेल्या आदर्श कॉलनीमधील माझ्या सज्जन माता भगिनी, माझ्या मैत्रिणी, मला आदर्श म्हणजे तुम्ही खरोखरच आदर्श कॉलनी आहे. आणि मी उदय कॉलनीमध्ये आहे. उदय कॉलनी आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा, अनिश नाम घोष होतो अंतरी उल्हास. किती अंतरी उल्हास आहे बघा. सदा आपण सगळ्यांनी आनंदित राहायचं, प्रफुल्ल राहायचं, तेज राहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचं, निगेटिव्ह विचार करायचं नाही. भूतकाळ जायचं झाला कल किती काय आजच करा. ते पारायणला कोणी मरो की राहू 4 दिवस येणार मध्ये येणार कुठेही राहू द्या. म्हणून सर्व माझ्या माया भक्तांना, सर्व सद्भक्तांना इथे आलेले आहेत, त्यांचे आभार व्यक्त करते. आणि सर्वप्रथम आदरणीय स्टेज प्रमाण उद्धव महाराज हरगतपुरे यांनी मला प्रवचनाची संधी भेटली. माझ्यासारखा भाग्यवान खरोखरच कोणी नाही. हे सिंहासन भेटायला भाग्य लागतं, म्हणून तोच एक भाग्यवंत आकळीला माकांत. धन्य धन्य चैत्र मास, सर्व काळ शिवनामाचा घोष. घोष कशाचा आहे? शिवनामाचा घोष आहे. शिव शिव वाचे सतत आठवा आणि कण आठवा तुझे काय. म्हणून 5 मिनिट वेळ भेटली. धन्यवाद आणि थँक्यू. संत शिरोमणी मनोज स्वामी महाराज के, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज के, महात्मा बसवेश्वर महाराज के. हर 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 हर. मनोज स्वामी ने भला किया, मनोज आला से बोलो का आता कोणी भिवू नका. भारत माता की, भारत माता की. वंदे